नमस्कार मैत्रिणींनो, आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत. तर आज आपण पाहणार आहोत बिना अस्तर कटोरी ब्लाउज स्टिचिंग. तर इथे हा ब्लाउज आपण खूप सोप्या पद्धतीने शिवणार आहोत. तर सर्वप्रथम आपण कटोरी जोडून घेऊया. कटोरी जोडताना मुंड्याकडील भाग हा खालच्या साईडने ठेवलेला आहे आणि वर कटोरी ठेवून आता आपण याला शिलाई मारून घेऊयात. अगदी हळूवारपणे शिलाई मारून घ्यायची आहे, कुठेही ओढाताण करायची नाही आणि कटोरीला लगेच डबल टिप देऊन घ्यायची आहे. डबल टिप देऊन झाल्यावर आपल्याला टक्स टाकून घ्यायचा आहे. टक्स रुंदी 1.5 इंच ठेवायची आहे आणि उंची 2.5 इंच ठेवायची आहे. बघा, सुंदर असा पप तयार झालेला आहे. आता आपण डबल टिप देऊन घेऊयात आणि एक्स्ट्राचा कपडा आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे. बघा, कटोरी जोडून झालेली आहे. आता आपल्याला क्रॉस पट्टी लावून घ्यायची आहे. क्रॉस पट्टीला शिलाई मारून झाल्यावर फोल्ड करून वर एक दाब टीप टाकून घ्यायची आहे आणि खालच्या साईडने एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे. तर आता ह्याच पद्धतीने आपल्याला दुसऱ्या साईडचे कटोरी जोडून घ्यायची आहे. आता दुसऱ्या साईडने कटोरी आहे ती खाली ठेवलेली आहे आणि मुंड्याकडील भाग हा वर ठेवलेला आहे. लगेच आपल्याला इथे डबल टिप टाकून घ्यायची आहे आणि टक्स टाकून घ्यायचा आहे. हा हेवी साइज ब्लाउज आहे. आता आपल्याला इथे टिप मारण्याच्या अगोदर जो पार्ट तयार केलेला आहे त्यावर माप घ्यायचं आहे आणि नंतर टिप टाकून घ्यायची, जेणेकरून दोन्ही बाजू सारख्या येतील. आता इथे आपल्याला काच बटन पट्टी लावून घ्यायची आहे. तर इथे काच पट्टी आपल्याला वरच्या साईडने लावायची आहे आणि टिप मारून घ्यायची आणि एक दाब टिप टाकून घ्यायची आहे, जेणेकरून फिनिशिंग व्यवस्थित येईल. आणि मधल्या साईडने फोल्ड करून वर एक टिप टाकून घ्यायची आहे. बघा, या पद्धतीने आपली काचपट्टी तयार झालेली आहे. आता आपल्याला बटन पट्टी लावून घ्यायची आहे.
तर इथे हा मोठ्या साईजचा ब्लाऊज असल्यामुळे कपडा कमी पडत आहे, तर इथे बटन पट्टीला जॉईंट करून घेतलेला आहे. बटन पट्टी लावताना आपल्याला मधल्या साईडने लावायची आहे. आणि वरच्या साईडने फोल्ड करून टिप टाकून घ्यायची आहे. बघा, आपल्या काच बटन पट्टी लावून तयार झालेली आहे. आता दोन्ही भाग व्यवस्थित आहेत का बघायचे आहे. तर एक एक्स्ट्राचा झालेला आहे तो आपण कट करून घेतलेला आहे. आता आपण बॅक साईड जोडून घेऊयात. तर इथे कमरेच्या साईडने आपल्याला पट्टी लावायची आहे. ती 1 इंचाची पट्टी घेतलेली आहे आणि आता एक साईडने फोल्ड करून टीप मारून घेते. टीप मारून झाल्यावर इथे दाब टीप टाकून घ्यायची आहे, जेणेकरून फिनिशिंग व्यवस्थित येईल. आणि मधल्या साईडने फोल्ड करून टीप टाकून घ्यायचे. आता आपल्याला टक्स टाकून घ्यायचे आहेत. शोल्डरचा सेंटर पॉइंट घेऊन आपल्याला 4.5 ते 5 इंचावर टक्स टाकून घ्यायचा आहे. टक्स टाकून झालेले आहेत. आता आपण शोल्डर जोडून घेऊयात. दोन्ही साईडचे शोल्डर जोडून झालेले आहेत. आता आपण बाही लावून घेऊयात. तर इथे बाही लावताना बाहीचा सेंटर पॉइंट काढायचा आहे आणि तिथे छोटासा कट मारून घ्यायचा आहे. आणि जो खोल भाग आहे ते समोरच्या बाजूने ठेवायचा आहे आणि सेंटरला ठेवून बाही जोडून घ्यायची आहे.
याच पद्धतीने आपल्याला दुसऱ्या साईडची बाही जोडून घ्यायची आहे. तर इथे बाहीचा सेंटर पॉइंट घेऊन कट मारलेला आहे आणि जो खोल भाग आहे तो समोरच्या साईडने केलेला आहे आणि आता शिलाई मारून घेते. लगेच आपल्याला इथे डबल टिप टाकून घ्यायची आहे. इथे आपल्याला मापाच्या ब्लाउज वरून बाही मोजून घ्यायची आहे. आणि इथे मार्किंग करून आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे. इथे 1 इंचाची मार्किंग केलेली आहे आणि फोल्ड करून दाबटीप टाकून घेते. मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आता इथे आपल्याला फिटिंग करून घ्यायची आहे. तर सर्वप्रथम इथे आपण साईडने टिप मारून घेऊया. आणि एक्स्ट्राचा जो कमी जास्त भाग झालेला आहे तो आपण कट करून घेऊया. आता हे मापाच्या ब्लाऊजवरून इथे आपण फिटिंग टाकून घेणार आहोत. तर इथे बाहीचं माप जेवढं आहे तेवढं आपल्याला मार्किंग करून घ्यायचे आहे. आणि नंतर मोंड्याचं जे माप आहे ते आपल्याला या पद्धतीने मोजून मार्किंग करून घ्यायचे आहे आणि टिप मारायची. मोंड्याचं माप खूप महत्त्वाचं असते. तिथे जर कमी जास्त झालं तर ब्लाऊजला झोळ येतो किंवा शोल्डर उतरते. त्यामुळे मोंड्याचं माप घेताना अगदी व्यवस्थित माप घ्यायचं आहे. आता इथे फिटिंग टाकून झालेली आहे. व्हिडिओ लांब होईल त्यामुळे मी एकाच साईडची फिटिंग दाखवलेली आहे. आणि आता इथे गळ्याला पट्टी जोडून घ्यायची आहे. तर इथे 1 इंचाची पट्टी घेतलेली आहे आणि फोल्ड करून टिप मारून घेतलेली आहे. गळ्याला गोट मारताना आपण जी
पट्टी लावतो ती एकसारखी शिलाई येऊ द्यायची आहे, जेणेकरून आपला गोट व्यवस्थित येईल. ब्लाऊजची जी फिनिशिंग असते ती पूर्ण गोटवर अवलंबून असते, त्यामुळे ब्लाऊजचा गोट एकदम हळूवारपणे व्यवस्थित लावून घ्यायचा आहे. शिलाई मारताना शिलाई कमी जास्त होऊ द्यायची नाही, एकसारखी शिलाई मारून घ्यायची आहे आणि गळ्याला कुठेही ओढाताण करायची नाही. आणि आता आपल्याला गोट मारताना या पद्धतीने फोल्ड करून हळूवारपणे शिलाई मारून घ्यायची आहे. गोट मारताना अगदी हळूवारपणे गोट मारून घ्यायचा आहे, जेणेकरून फिनिशिंग व्यवस्थित येईल व इकडे तिकडे शिलाई जाणार नाही. मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. अगदी हळूवारपणे शिलाई मारून घ्यायची आहे. बघा, आपला सुंदर असा गोट मारून झालेला आहे आणि आपला ब्लाऊजही शिवून तयार झालेला आहे. अगदी फिनिशिंग सहित आपला ब्लाऊज शिवून तयार झालेला आहे.